अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुरादे पते अखिलं मधुरं मधुरादे पथे अखिलं मधुरम। श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन समितीच्या वतीनं आयोजित या कृष्णायन या सदरामध्ये आज 6व्या दिवशी आपली भेट होते आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं अधिष्ठानाला अभिवादन करतो, ज्ञानपरंपरेला अभिवादन करतो आणि पूर्ण परब्रह्म परमेश्वर गोपाल कृष्णांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचं चिंतन आपण या कृष्णायन या सदरामध्ये करतो आहोत। गोपाल कृष्णांच्या जीवनाचं, तत्वाचं, विचाराचं जे चिंतन आहे, जे आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं उपकारक आहे, या अर्थानं त्यांच्या या गुणवैशिष्ट्यांचं चिंतन करणार आहोत। आज ज्या विषयाच्या बाबतीत आपलं चिंतन आहे, खरं तर गोपालकृष्ण महाराजांच्या जीवनाकडे पाहत असताना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या नीतीचा वापर केला, त्या कृष्ण नीतीचं चिंतन आपण आजच्या या सदरामध्ये करतो आहोत। खरं तर माणूस जन्माला येतो, त्याची एक वृत्ती असते, त्याचा एक स्वभाव असतो आणि या वृत्ती स्वभावाच्या वर्तनातून त्याचं धोरण निश्चित होत असतं। त्याच्या जीवनाचे काही नीतिनियम तयार होत असतात, त्याच्या वर्तनाचे काही ठोकताळे तयार होत असतात आणि मग या नीतिनियमांवरून त्याचं दर्शन आपल्याला घडतं, त्याची वृत्ती समाजाच्या लक्षात येते, त्याचं कर्तृत्व समाजाच्या लक्षात येतं। आज शेकडो वर्ष उलटून गेलेत तरीसुद्धा एखादा व्यक्ती विशिष्ट प्रसंगामध्ये असा का वागला, त्याच्या वर्तनाचं सिद्धांत, त्याच्या वर्तनापाठीमागची कारण मीमांसा आपल्याला त्याच्या नीतितत्वामध्ये सापडते। कारण आज संपूर्ण समाज हा खऱ्या अर्थानं अनुकरणशील आहे। कारण गोपालकृष्ण महाराजही अर्जुनाला सांगतात, यद्यदा चरती श्रेष्ठस्तत्त दैवे तरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते। समाज हा अनुकरणशील आहे, तो श्रेष्ठ लोकांच्या त्यांच्या उक्तीचं, त्यांच्या कृतीचं, त्यांच्या उक्तीचं खऱ्या अर्थानं स्वतःच्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करत असतो आणि म्हणून या समाजाचं खऱ्या अर्थानं जर सुचारूरूप पद्धतीने चांगल्या प्रकारे जर हे करायचं असेल, त्याचं संयमन करायचं असेल, संचलन करायचं असेल, तर श्रेष्ठ व्यक्तींकडे फार मोठी जबाबदारी असते। मग त्यांची नीतितत्व कुठली, त्यांचं कर्तृत्वातलं संदर्भ कसा आहे हे जाणणंसुद्धा तितकंच अनिवार्य आहे। प्राचीन कालखंडापासून या आर्यवर्तामध्ये अनेक ऋषी होऊन गेले, अनेक मुनी होऊन गेले, अनेक योगी होऊन गेले, अनेक राजे होऊन गेले, अनेक चक्रवर्ती सम्राट झाले। प्रत्येकाचं स्वतंत्र कर्तृत्व आहे, प्रत्येकाची स्वतंत्र जे काही नीतिनियम आहेत ते आपल्याला प्राचीन साहित्यामध्ये आढळतात, प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात। समाजामध्ये राजनीतीच्या दृष्टिकोनातून आर्य चाणक्याची जी महत्त्वपूर्ण असलेली चाणक्य नीती आहे, महाभारत कालखंडामध्ये शकुनीची कूटनीती आहे, अशा विविध नीतींचं किंवा विदुर नीतीचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो। प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्याला, पुराण ग्रंथामध्ये शुक्रनीतीचा अध्ययन आपल्याला करता येतं। अशा अनेक प्राचीन असणाऱ्या अनेक नीतींचं चिंतन आपल्याला करायला मिळतं। यासोबतच या सर्व दृष्टिकोनातून कृष्णनीती कशी वेगळी आहे याचंही थोडंसं आज आपण चिंतन करणार आहोत। इतरांच्या नीतितत्वामध्ये आणि कृष्णाच्या कृष्णनीतीमध्ये महत्त्वाचा एक संदर्भ, फार अत्यंत महत्त्वाचा असा एक वेगळा आहे, एक भेद असा आहे। यामध्ये शकुनीची जी कूटनीती होती किंवा चाणक्याची जी नीती होती, यामध्ये काही अंशी कपटाचा वापर होता, काही अंशी कुटिलतेचा वापर होता। म्हणून इतर नीतींना कुटिलतेचा आधार आहे, कपटाचा आधार आहे। या पार्श्वभूमीवर कृष्णनीतीचा विचार मात्र थोडा वेगळा आहे। कृष्णानं कधीही कूटनीतीचा आधार घेतला नाही, कधी कपटाचा आधार घेतला नाही। उलट कृष्णानं चातुर्याचा म्हणजे आधार घेत स्वतःची वेगळी नीती तयार केली। म्हणून कृष्णनीतीला चातुर्याची झालर आहे, पण कपटाचा वास तिथे आपल्याला कधी दिसत नाही। या दृष्टिकोनातून अनेक चरित्राचं चिंतन आपल्याला श्रीकृष्ण चरित्रामध्ये पाहायला मिळतं। कृष्णाचं चरित्र, कृष्णाची नीती अतिशय नितळ आहे। ज्याप्रमाणे एखादा स्वच्छ पाण्याचा झरा असतो, सूर्यप्रकाशामध्ये पाण्यातील त्या तळातील सर्व खडे गोटे आपल्याला अतिशय म्हणजे अलगद दिसतात, इतकं स्वच्छ असणारी, नितळ असणारी कृष्णनीती आहे। याला कुठेही कपटाचा वास नाही, याला कुठेही कुटिलतेचा वास नाही। किंबहुना श्रीकृष्ण चक्रवर्तींचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला असं सांगेल की गोपालकृष्ण महाराजांचं ते कुठल्याही प्रसंगाकडे पाहत असताना, कुठल्याही घटनेकडे पाहत असताना त्या प्रसंगाचं पूर्ण आकलन करून घ्यायचे।
मग त्या प्रसंगाचं घटनेचं आकलन केल्यानंतर त्याच्यामध्ये असे काही कच्चे दुवे भेटतात का, काही कच्चे धागे भेटतात का, याचाही शोध घ्यायचे. आणि याच्या कच्च्या दुव्यांचा वापर करून, या धाग्यांचा वापर करून बरोबर स्वतःचं एक वेगळी नीतितत्वाचा वापर करत त्या प्रसंगावर यश ते संपादन करायचे, त्याच्यावरती विजय संपादन करायचे. म्हणून कृष्णनीतीला एक प्रकारची चातुर्याची झालर आहे. हे कृष्णनीतीचं एक वेगळेपण आहे, तुम्हाला माहिती असेल. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या जीवनामधल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहता येतात. कुठलाही तुम्ही प्राचीन ग्रंथ घ्या, श्रीकृष्ण तत्वाला मांडणारा, लीळांना आपल्यासमोर घेऊन येणारा जेव्हा विविध संदर्भ जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं काही घटना प्रसंगामध्ये योग्य वेळेला योग्य ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांनी कर्त्याची भूमिका निभावलेली आहे. ते स्वतः तिथे कर्ता म्हणजे ॲक्टर झालेले आहेत, प्रत्यक्ष कृती त्यांनी स्वतः केलेली आहे. तुम्हाला माहिती असेल जेव्हा कंसवधाच्या संदर्भामध्ये अगोदरच्या कालखंडामध्ये जेही दैत्य कुणी आले, जे दानव आले, या सर्वांना स्वतःच्या अंगावर कृष्णानं घेतलं आणि त्यांना संपवून टाकलं. इथे स्वतः कृष्ण महाराज हे कृतिशीलतेचे आदर्श बनलेले आहेत आणि हे बनत असताना ते स्वतः कर्ता बनलेले आहेत. परंतु जेव्हा त्यांनी मथुरेमध्ये साम्राज्य स्थापित केलं, उग्रसेनाला त्या पदावरती बसवलं, त्यानंतर पांडवांचा योग आल्यानंतरचा कालखंडाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा श्रीकृष्ण महाराज तिथे कर्ते कमी बनलेत आणि तिथे अधिक प्रमाणामध्ये ते करविते बनलेले आहेत. मग अनेकांचा वापर करून त्यांनी स्वतःचं कर्तृत्व या पद्धतीनं सिद्ध केलं, ध्येय साध्य केलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून कृष्ण हा कधी कर्ता बनलेला आहे, योग्य वेळेला कर्ता बनलेला आहे, तर बरोबर योग्य वेळेला योग्य ठिकाणी श्रीकृष्ण महाराज हे करविते सुद्धा बनलेले आहेत. म्हणून श्रीकृष्णाच्या या नीतीकडे पाहताना 2 पैलू एकाच नाण्याचे आहेत. कधी कर्ता व्हायचं, कधी करविता व्हायचं, या योग्य गोष्टी प्रत्येकाला समजायलाच हव्या, तरच आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं यशस्वी होऊ शकतो. कुठे कर्ता व्हायचं आणि कुठे करविता व्हायचं, कुठे पडद्यासमोर येऊन काम करायचं आणि कुठे पडद्याच्या मागे जाऊन काम करायचं, हे कुशलतेचं जे काम आहे, ही खरी कृष्णनीती आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. तुम्हाला माहीत असेल गोपालकृष्ण महाराजांना जेव्हा म्हणजे मथुरेतून कंस महाराजांचं आमंत्रण आलं आणि त्यावेळेला आलेले गोपालकृष्ण महाराज मथुरेमध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा अगोदर येणाऱ्या नदीमध्ये त्यांच्यासोबत उद्धट वर्तन करणाऱ्या धोब्याला त्यांनी एकाच म्हणजे श्रीकाराच्या प्रसादामध्ये त्याला संपवलं, तो गतप्राण झाला. पुढे आलेले काही चाणूर होते, काही दैत्य होते, काही मल्ल होते, या सर्वांना संपवत कृष्ण कंसाकडे चालला होता. परंतु ठरवलं असतं तर कृष्ण महाराज एकदम जाऊन कंसाकडे जाऊन पोहोचू शकले असते, परंतु असं नाही केलं त्यांनी. कारण जात असताना अनेक दैत्यांना मारत ते तिथपर्यंत पोहोचलेत. स्वाभाविकच कुठलाही दैत्य जेव्हा मारला गेला तेव्हा ती बातमी कंसापर्यंत पोहोचत होती आणि ज्याच्या बळावर कंसाचं साम्राज्य होतं, कंसाचा आत्मविश्वास क्षणाक्षणाला मारायचं काम कृष्णानं केलं. कृष्णनीती ही आहे. जेव्हा तुमचा शत्रू समोर दिसतोय त्याची जी बलस्थान आहेत ती अगोदर संपवून टाका. आणि तुम्हाला माहिती असेल श्रीकृष्ण महाराजांच्या याच कृष्णनीतीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य संस्थापनेसाठी उपयोगी आला. म्हणून जेव्हा तुम्हाला इतिहासामध्ये प्रसिद्ध असं वाक्य आहे, एखादा झाड तुम्हाला जेव्हा नष्ट करायचं आहे तेव्हा त्याच्या फांद्या छाटत बसू नका, त्याच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करा. आपोआपच मुळावर घाव घालायला जेव्हा सुरुवात करतात ना, फांद्या आपोआप खाली येतात. कृष्णानं नेमकं हेच केलं. बरोबर कंसाची सर्व बलस्थानं नष्ट केली. कंसाचा आत्मविश्वास हळूहळू कमी करत गेले आणि मग शेवटच्या क्षणाला कंसाला मारण्यासाठी ताकद लावावीच लागली नाही. अगोदरच कंस संपलेला होता, तो भीतीने संपून गेलेला होता. कृष्णनीती इथे आहे. एखाद्या प्रतिपक्षावर विरोध करत असताना, त्याच्यावर आक्रमण करत असताना त्याची बलस्थानं अगोदर नष्ट केली पाहिजे. कृष्ण तत्व आहे. श्री गीता ग्रंथामध्ये गोपालकृष्ण महाराज स्वतःच्या नीतितत्वाचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला सांगतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. गोपालकृष्ण महाराज अर्जुनाला समजून सांगतात, लक्षात ठेव, मी अनेक वेळेला अवतार धारण करतो, तेव्हा अवतार धारण करतो जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्मामध्येच अधर्म संचरतो आणि धर्मच जेव्हा अधर्मरूप बनून जातो, शुद्ध पाण्यामध्ये अशुद्ध पाण्याचं मिश्रण होतं आणि मूळ सर्व पाणी जेव्हा गढूळ होऊन जातं तेव्हा पुन्हा नव्यानं त्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी मला अवतार धारण करावा लागतो. जे संत विचाराचे आहेत, जे धर्म विचाराचे आहेत, त्यांना आलेली ग्लानी
धर्माला आलेली ग्लानी मला बाजूला करायची असते आणि अशा साधू संत जनांवर झालेलं जे अतिक्रमण असतं ते मला नष्ट करायचं असतं, म्हणून मी अवतार घेतो. कृष्ण नीतीचा मला असं वाटतं हा पाया आहे. संत सज्जनांचा प्रतिपाळ करणे, साधूजनांच्या सत्विचाराचा प्रतिपाळ करणे हा कृष्ण नीतीचं धोरण आहे. तर समाजाचं प्रतिपालन करत असताना जे अन्यायकारक आहेत त्यांच्या विरोधात शस्त्र घेण्यासाठी सिद्ध होणे, त्यांना संपवण्यासाठी सिद्ध होणे. आणि म्हणून महानुभाव संप्रदायाचे अणेराज व्यास नावाचे अतिशय ज्येष्ठ आचार्य होऊन गेलेत 13व्या शतकामध्ये. त्यांनी त्यांच्या एका महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींचं एक वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे, इतर सर्व अवतारांनी जीवाच्या उद्धारासाठी महत्त्वपूर्ण कार्य केलं, पण श्रीकृष्ण चक्रवर्तींचं कार्य असं आहे, एका बाजूला जीवोद्धारण होत ते करतायत, दुसऱ्या बाजूला जे दैत्यांचं आहे ते निर्दालन करायचं काम करतायत, त्याला भूभार हरणाचं कार्य करतायत. इतर अवतार उद्धाराचं कार्य करतायत. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी प्राधान्यानं जे काम केलं आहे ते भूभार हरणाचं, अर्थातच या दैत्यांचं जो भार या समाजावर आलेला होता, या पृथ्वी तलावर वाढलेला होता, तो त्यांना कमी करायचा होता. हे कृष्ण नीतीचं वेगळं असलेलं वैशिष्ट्य आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या नीतीचे अनेक साध पडसाद आपल्याला क्षणाक्षणामध्ये दिसतात. थोडक्यामध्ये त्याचं आपण या ठिकाणी चिंतन करतो आहोत. कंसवधाला संपवल्यानंतर मथुरेमध्ये साम्राज्य स्थापन झालं. कंसाला संपवल्यामुळेच तो म्हणजे मगध देशाचा जो राजा होता जरासंध, तो कोपला होता, प्रत्येक वेळेला आक्रमण करायचा. 17 वेळेला त्या जरासंधाचा पराभव गोपालकृष्ण महाराजांनी केला, परंतु तरी तो थांबला नाही. 18व्या वेळेला तो अफगाणिस्तानातून कालयवनाला घेऊन आला आणि कालयवनाला समोर आणून गोपालकृष्णांसोबत युद्ध करण्याला आव्हान दिलं. गोपालकृष्ण महाराजांच्या लक्षात आलं, वैर तर या जरासंधाचं माझ्यासोबत आहे आणि माझ्यासोबतच्या वैराचा परिणाम संपूर्ण यादव साम्राज्याला बसतो आहे, तो बसू नये, फटका पुन्हा बसू नये, म्हणून गोपालकृष्ण महाराजांनीच संपूर्ण मथुरा नगरीच तिथून उचलली आणि द्वारकेमध्ये या सर्व मथुरा जनांची स्थापना केली. सुवर्णनगरीचं निर्माण कार्य समुद्रामध्ये केलं. आणि त्यावेळेला जेव्हा हा कालयवन गोपालकृष्ण महाराजांच्या याच्यासाठी आला, त्यांच्यासोबत लढण्यासाठी आला, तेव्हा गोपालकृष्ण महाराजांनी तिथून पळ काढला. पहिल्यांदा श्रीकृष्ण महाराज जर रणांगणात कधी जर पाठ दाखवून पळाले असतील, पहिल्यांदा ते कालयवनाच्या वेळेला पाठीवर न केले, म्हणजे पाठ दाखवून पळाले. पण पळाले तरी कृष्ण महाराजांच्या डोक्यामधली नीती पक्की होती, विचार पक्का होता, दिशा पक्की होती. ते धावत धावत प्रवास करत करत जंगलामध्ये पोहोचले. त्या गुहेमध्ये पोहोचले ज्या गुहेमध्ये मुचकुंद राजा निद्रिस्त झालेला होता, ज्याने देवांना युद्धामध्ये मदत केली होती. त्यांचा वर मिळवून तो तिथे शांत निपचित झोपलेला होता. श्रीकृष्ण महाराज त्या गुहेमध्ये पोहोचले. पाठोपाठ कालयवन पोहोचतच होता. गोपालकृष्ण महाराजांनी स्वतःच्या अंगावरचा पितांबर काढला, कमरेचा पितांबर काढून तिथे त्या मुचकुंद राजाच्या अंगावर टाकला आणि आडोशाला जाऊन उभे राहिले. क्षणार्धात कालयवन आला आणि रागाने लाल झालेले त्याचे डोळे, त्याचा मोठ्याने त्याने केलेली गर्जना, मोठ्या आवाजामध्ये त्याने त्या पितांबर ज्याच्यावरती टाकलेला होता त्या मुचकुंद राजावर लत्ता प्रहार केला आणि सांगितलं, कृष्णा इथे येऊन लपलास की काय. आणि अशा वेळेला तो जेव्हा मुचकुंद राजा उठतो त्याच्या डोळ्यामध्ये अग्नी होता, कारण त्याला अनेक देवतांनी वर दिलेला होता. त्या वरामुळे जो तुझी निद्राभंग करेल तो क्षणार्धात जळून भस्मसात होईल असा त्याला वर मिळालेला होता. बरोबर त्याच वराचा अचूक वापर कृष्णानं केला आणि मुचकुंद राजाने डोळे उघडता क्षणीच कालयवन जळून भस्मसात झाला. कृष्णानं नेमकं तेच केलं. प्रत्यक्ष विरोध नाही केला, प्रत्यक्ष लढला नाही, परंतु अशा जागी घेऊन गेला की ज्या जागे गेल्यानंतर तिथे कालयवनाला संपवलं जाईल. कृष्णनीती इथं आहे. योग्य वेळेला एखाद्या शत्रूला म्हणजे समोरून लढायचं आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा बरोबर त्याला त्याच्या योग्य मृत्यूच्या जागेवर घेऊन जाण्याचं काम कृष्णानं केलं. कृष्णनीती यामध्ये. म्हणून कृष्णाच्या या नावामध्ये, श्रीकृष्णाच्या या नावामध्ये जसे अक्षरांना अनेक वळणं आहेत, त्याची वळणं आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही, तसं कृष्णनीतीला अनेक पदर आहेत, अनेक छटा आहेत. म्हणून कृष्णनीती ही अनाकलनीय असणारी नीती आहे. कृष्णनीती समजून घेणं या अर्थानं फार महत्त्वपूर्ण आहे. अशा अनेक घटनाप्रसंग आपल्याला दिसतील. युद्धामध्ये महाभारताचा युद्धप्रसंग तयार होणार होता. त्याच वेळेला अगोदर सहाय्य मागण्यासाठी अर्जुनाला निशस्त्र असणारे श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाचा पक्ष घेतला. तर संपूर्ण नारायणी सेना, यादवांच्या सेना हा म्हणजे कौरव पक्षामध्ये सामील झाल्या. युद्धाला समोरासमोर आले. युद्ध सुरुवात होणार
त्याच वेळेला गोपालकृष्ण महाराजांनी कौरवाच्या पक्षामध्ये उभा असलेला कृतवर्मा नावाचा यादवांचा अतिशय म्हणजे लढवय्या सेनानी होता, त्याला बोलवून घेतलं. समोरच्या रांगेमध्ये दुर्योधनाचा रथ होता, अनेक आचार्यांचे रथ होते, विरुद्ध बाजूला पांडवांची सेना उभी होती, मधोमध श्रीकृष्णाचा रथ होता. आणि त्याच वेळेला तिथे त्या कृतवर्म्याला गोपालकृष्ण महाराजांनी जवळ बोलावून घेतलं. रथातून खाली उतरलेले श्रीकृष्ण महाराज समोर येऊन सगळ्यांच्या समोर दोघजणांची चर्चा सुरू झाली. श्रीकृष्ण महाराजांनी कृतवर्म्याच्या कानाजवळ स्वतःचं तोंड नेलं आणि श्रीकृष्ण महाराज विचारतात, कृतवर्मे हो, तुमच्या सेनांतू तुमच्या लोकांतू कापूस केतुकिया ओपे, तुमच्याकडे कापसाचा काय भाव आहे? प्रसंग युद्धाचा आहे, कुठल्याही क्षणी युद्ध सुरुवात होणार. पण कृष्ण मात्र कृतवर्म्याला असा प्रश्न विचारतो आहे. कृतवर्माला हसायला आलं. हे कृष्णा, कुठल्याही क्षणी युद्ध सुरुवात होईल रे, तुझा प्रश्न मात्र फार अनाकलनीय आहे. आणि या प्रश्नाचा संदर्भ लक्षात नाही आला आणि म्हणून कृतवर्मा हसायला लागले. कृष्णाने सांगितलं, माझं काम झालं, तू आता जाऊ शकतोस. कृतवर्मा नमस्कार करून म्हणजे आल्या पावली पाठीमागे जातो. तो रथामध्ये बसणार त्याच्या अगोदर दुर्योधन त्याच्याजवळ जाऊन विचारतो, राजे हो, तुमचे राजे काय म्हणाले? गोपालकृष्ण महाराज काय म्हणाले? अहो म्हणाले, दुर्योधन महाराज काय म्हणणार ते? त्यांनी विचारलं, तुमच्या राज्यांतू कापूस केतुक्या तुपे, कापसाचा भाव काय? आणि असं म्हणून कृतवर्मा हसायला लागले. दुर्योधनाने विचारलं, अरे युद्धाचा प्रसंग आहे, अशा प्रसंगामध्ये कोणी कापसाचा भाव विचारतो का? तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलताय. असा अविश्वास जेव्हा त्या दुर्योधनाने कृतवर्म्यावर दाखवला तेव्हा कृतवर्म्याला हसायला आला. अरे मी गेलो नेमकं कशासाठी, झालं मात्र काय? आणि हा अविश्वास जेव्हा दुर्योधन दाखवतो, दुर्योधन म्हणतो, तुम्ही माझ्या या सेनांमध्ये जरी उभे असले तरी तुम्ही काही माझ्या बाजूने योग्य प्रकारे लढणार नाही. तुम्ही तुमच्याच राजाचं ऐकणार, कृष्णाचं ऐकणार. तुम्ही इथे थांबू नका, तुमची सेना घ्या आणि तात्काळ इथून निघून जा. त्याच क्षणी आल्या पावली कृतवर्मा सर्व यादव सेना घेऊन पुन्हा यादव नगरीमध्ये द्वारकेमध्ये परत जातात. श्रीकृष्णाचा एकच तर प्रश्न होता. एकाच प्रश्नाने श्रीकृष्णाने पाठवलेली यादव सेना बरोबर त्याने युद्धातून योग्य वेळेला बाहेर काढून घेतली. पाठवल्याचं समाधान दुर्योधनाला तर चेहऱ्यावर दिसत होतं. यादव सेना मिळाली तो खुश होता, पण लढाईच्या अगोदरच बरोबर ती बाजूला करून घेतली. एक कृष्णाचं वैशिष्ट्य, कृष्ण नीती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अनेक घटना आहेत, अनेक प्रसंग आहे, विस्तार फार मोठा होईल. युद्ध जेव्हा संपतं तेव्हा युद्धाच्या शेवटी कौरवांचा पराभव होतो. सर्व 100 कौरव मारले जातात आणि पहिल्यांदा युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्राला भेटायला जाणं गरजेचं होतं. गोपालकृष्ण महाराज 5ही पांडवांना घेऊन गांधारी आणि धृतराष्ट्राच्या भेटीला निघाले. सकाळची वेळ होती. समोर आल्यानंतर धृतराष्ट्र हा डोळ्याने अंध असणारा होता. त्याच्या डोळ्यामध्ये प्रचंड राग होता, मनामध्ये राग होता. कारण माझ्या 100 पुत्रांना या भीमाने मारले याचा फार मोठा राग त्याच्या मनामध्ये होता. आणि तो कुठलंही म्हणजे चुकीचं कृत्य करू शकतो याची जाणीव गोपालकृष्णाला होती. आणि म्हणून जेव्हा धृतराष्ट्र म्हणतो की माझा प्रिय पुत्र भीम कुठे आहे, 2 हात पसरून मला त्याला आलिंगन द्यायचं आहे असं म्हटल्यानंतर हात जेव्हा पसरले त्याच वेळेला श्रीकृष्ण महाराजांनी नजरेच्या खुणेने भीमाला सांगितलं, तू थांब. आणि भीमाच्या ऐवजी भीमासारखा दिसणारा लोहाचा पुतळा तिथे धृतराष्ट्राच्या समोर केला जातो. आलेला भीम, तो पुतळ्याला भीम समजून पटकन धृतराष्ट्राने मिठी मारली. मिठी इतकी घट्ट मारली की क्षणार्धात त्या लोहाच्या पुतळ्याचं भस्म होऊन गेलं, त्याची राख झाली, त्याचं पीठ झालं, चूर्ण झालं. आणि खाली जेव्हा ते संपूर्ण पीठ पडतं तेव्हा धृतराष्ट्र दुःख करू लागतो की मी माझ्या प्रिय पुत्र भीमालाही मारलं. श्रीकृष्ण महाराज सांगतात, राजे हो, काळजी करू नका, भीम इथे मी सुरक्षित ठेवलेला आहे. त्याचा क्रोध शांत केला आणि मग मात्र तिथे 5ही पांडवांना समोर आणलं. योग्य वेळेला कुणाला समोर करायचं आणि योग्य वेळेला त्याला पाठीमागं कसं घ्यायचं याची योग्य जाणीव कृष्णनीतीमध्ये होती. म्हणून कृष्णाचं जीवन असं आहे, कृष्णनीती अशी अनाकलनीय आहे. एका महत्त्वाच्या लीळेचा संदर्भ या ठिकाणी सांगून आजच्या कृष्णनीतीला आपण विराम देतो आहोत. श्रीकृष्ण महाराजांची प्राणप्रिय अशी त्यांची भगिनी होती, जिचं नाव सुभद्रा होतं. अतिशय देखणी असणारी. योगायोगानं गोपालकृष्ण महाराजांना द्वारकेमध्ये भेटण्यासाठी जेव्हा अर्जुन देव आले, दोघांची नजरानजर होते, सुभद्रेची आणि अर्जुन देवांची. दोघांच्या मनामध्ये एक प्रकारचा मोह निर्माण होतो. दोघांच्याही मनामध्ये सुलभ भावना निर्माण होते आणि विवाहाची इच्छा प्रकट होते. श्रीकृष्ण महाराज नजरेने सगळं ओळखतात आणि श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या दिवशी सुभद्रेला सांगतात, तुला पती म्हणून जर अर्जुन पाहिजे असेल तर तुला माझं ऐकावं लागेल. एका पायावर तयार झाली. दादा तू पाठीशी आहेस ना,
मी वाटेल ते करायला माझी तयारी आहे. जगातला असा पहिला भाऊ आहे बंधूंनो, लक्षात ठेवा, की जो आपल्या बहिणीला सांगतो की तुझ्या लग्नासाठी तुला या ठिकाणाहून म्हणजे अर्जुनाचं हरण करावं लागेल. अर्जुनाला तुझं हरण करून तिथून गांधर्व जर विवाह करायचा असेल, यादवांची कधीच परवानगी मिळणार नाही, लक्षात ठेव. पण तुम्हाला इथून पळून जावं लागेल. ऐकायला तयार होते. फक्त कृष्ण सांगतो एकच गोष्ट कर. रथ सज्ज आहे. रथामध्ये अर्जुनाला पाठीमागे बसवायचं आणि रथाच्या घोड्यांचा जो लगाम आहे तो मात्र तुझ्या हातात घ्यायचा. सुभद्रेला कळत नाही, अर्जुनालाही कळत नाही कृष्णानं असं का सांगितलं. पण कृष्णनीती याच्यामध्ये दोघांना सांगितलं, दोघांना आशीर्वाद दिला, दोघंजण पाया पडतात, दोघंजण मार्गस्थ होतात, रथामध्ये बसतात. रथ भरधाव वेगाने सुरुवात होतो. अर्जुन पाठीमागे बसलेला, रथाच्या घोड्यांचे लगाम सुभद्रेच्या हातामध्ये होते. आणि पाहता पाहता बातमी सर्वत्र झाली. यादवांच्या सभेपर्यंत पोहोचली, बलरामापर्यंत पोहोचली. सर्वजण एकत्र आले आणि मग वाद निर्माण झाला. सर्वजण अर्जुनावर आक्रमण करण्याची तयारी करू लागले. सभा एकत्र भरली, विचारविनिमय सुरू झाला. कृष्ण मात्र शांत बसलेला होता, कारण बलरामाची इच्छा होती सुभद्रेचं लग्न हे दुर्योधनाबरोबर करावं. आणि इथे मात्र कृष्णनीतीला सुरुवात झालेली होती. सर्वांनी आपापली मतं व्यक्त केली. आक्रमण करण्याची तयारी सुरू झाली. गोपाल कृष्ण महाराज शेवटी स्वतःचं मत व्यक्त करायला उभे राहतात आणि श्रीकृष्ण महाराज सांगतात, आत्ताच माझा दूत आला, त्याने मला माहिती अशी अचूक सांगितली, रथामध्ये अर्जुन देव पाठीमागं बसलेले आहेत आणि पुढे रथ मात्र सुभद्रा चालवत आहेत. याचा अर्थ असा आहे, अर्जुनाने सुभद्रेचं हरण नाही केलेलं, सुभद्रेनं अर्जुनाचं हरण केलेलं आहे. तेव्हा आता तुम्ही ठरवा, तर आपली जर सुभद्रा, आपली भगिनी ही यादव कन्या आहे आणि तिने जर अर्जुनाचं जर हरण केलं असेल तर तुम्ही अर्जुनाला दोषी कसं समजणार. या कृष्ण नीतीवरती बलराम हसू लागतो. सर्व यादव सेनेच्या लक्षात येऊन जातं. अर्थात या विवाहाला कृष्णाची मान्यता आहे, सगळ्यांच्या लक्षात येतं. बंधूंनो, इथे एक गोष्ट लक्षात आहे, कृष्ण नीती अशी आहे, त्याच्या पाहण्यातून सुद्धा त्याची नीती व्यक्त होते. तो हसतो तरी सुद्धा त्याची नीती व्यक्त होते. योग्य वेळेला रडण्याचं नाटक करतो, ती सुद्धा कृष्ण नीती असते. कृष्ण नीती अशी चातुर्यावर आधारित असणारी आहे. बंधूंनो, कृष्ण समजून घेताना कृष्ण नीतीच्या या असंख्य पैलू, असंख्य छटा आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे. अमक्या एका प्रसंगामध्ये तो असाच का वागला याचं जर उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला कृष्ण नीतीकडे यावं लागतं. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला परमार्थ करायचा असेल, अध्यात्माच्या जीवनात वाटचाल करायची असेल किंवा तुम्हाला प्रपंचाच्या जीवनामध्ये वाटचाल करायची असेल, कृष्ण नीतीचं आकलन होणं फार गरजेचं आहे. असा हा अनाकलनी असणारा कृष्ण आपल्याला समजायलाच हवा. त्याची कृष्णनीती आपल्याला समजायला हवी, कृष्ण विचार समजायला हवा. हा जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा त्या नीतितत्वाच्या दृष्टिकोनातून आपलं वर्तन घडेल, आपल्या जीवन खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम होईल. मी आपणा सर्वांसाठी पूर्ण परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण महाराजांना प्रार्थना करतो, तुझा हा कृष्णनीतीचा विचार आमच्या सर्वांसाठी लाभदायक ठरो, मार्गदर्शक ठरो ही कामना व्यक्त करतो आणि आज कृष्णनीतीच्या विचारांना या ठिकाणी विराम देतो. वंदे श्रीकृष्ण.